सगळ्यात आधी तर आपण भाज्या व्यवस्थित निवडून त्या व्यवस्थित साठवून ठेवायच्या आहेत. त्यात मी सगळ्यात आधी इथे आलं धुवून घेते. आलं आपल्याला सकाळी चहासाठी लागतं किंवा स्वयंपाकासाठी सुद्धा आपल्याला आलं लसणाची पेस्ट लागते. तर मी आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवत नाही, पण ह्या पद्धतीने आलं स्वच्छ धुवून पुसून ठेवते, जेणेकरून जे आल्याला माती वगैरे लागलेली असते ती व्यवस्थित स्वच्छ होईल. तर अशा पद्धतीने मी हे आलं धुवून घेतलं आहे आणि ह्या कापडाने ते व्यवस्थित पुसून घेते, जेणेकरून त्याला जी माती वगैरे लागलेली असेल ती पूर्णपणे स्वच्छ होईल. आलं धुवून पुसून घेतल्यानंतर ते आधी व्यवस्थित कोरडं होऊ द्यायचं. ते व्यवस्थित सुकलं की त्यानंतरच आपल्याला डब्यात ठेवायचं आहे. इथे मी डब्यात टिश्यू पेपर ठेवला आहे आणि वरती आलं ठेवलं आहे, जेणेकरून हे आलं लवकर खराब होणार नाही. अशा पद्धतीने आलं आपण 15 ते 20 दिवस छान साठवू शकतो. तुम्हाला हवं तर या आल्याचे 1-1 इंचाचे तुकडेसुद्धा तुम्ही करून ठेवू शकतात. आता दुसरी गोष्ट, आपण बाजारातून मिरच्या आणतो, तर मिरच्यासुद्धा व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर त्यासुद्धा लगेच खराब होतात. तर मी इथे बाजारातून आणलेल्या मिरच्यांपैकी ज्या खराब मिरच्या होत्या त्या आधीच काढून घेतल्या आहे. त्यानंतर ह्या मिरच्यांच्या अशा पद्धतीने मी देठ काढून घेते. देठ काढल्यामुळे ह्या मिरच्या थोडे जास्त दिवस टिकतात. देठ काढून झाल्यानंतर ह्या मिरच्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहे आणि ह्यासुद्धा आपल्याला पुसून घ्यायच्या आहे. ह्या तुम्ही डायरेक्ट वाळवूसुद्धा शकतात फॅनखाली, पण मी अशा पद्धतीने ह्या मिरच्या पुसून घेते. तर आता मिरच्या इथे पुसून घेतलेल्या आहेत, त्या छान कोरड्या झालेल्या आहेत. आता मिरच्या ठेवण्यासाठी सुद्धा मी ह्या डब्यामध्ये टिश्यू पेपर ठेवला आहे. टिश्यू पेपरऐवजी आपण एखादे कापडाचे तुकडेसुद्धा ठेवू शकतो किंवा मग आपला न्यूजपेपर असतो तोसुद्धा ठेवू शकतो, पण न्यूजपेपरची शाई बऱ्याचदा आपल्या ह्या जे पदार्थ असतात यांना लागते, त्यामुळे मी न्यूजपेपर अवॉइड करते. तर इथे टिश्यू पेपर ठेवल्यानंतर मी ह्या मिरच्या ह्या डब्यात ठेवून घेतल्या आहेत. आता ती चहासुद्धा जर आपण व्यवस्थित धुवून मग डब्यात ठेवला तर सकाळी चहा बनवताना आपल्याला धावपळ होत नाही किंवा घाईत आपल्याला गवती चहा चिरा मग तो धुवा असं काही करण्याची गरज पडत नाही. तर मी इथे गवती चहा आधी चिरून घेते आणि तो चिरत असतानाच त्यात जर काही खराब एखादी काडी असेल तर ते मी बाजूला काढून घेते. अशा पद्धतीने गवती चहा चिरून झाल्यानंतर त्यातल्या ज्या काही खराब काड्या होत्या किंवा खराब जो गवती चहा होता तो मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि आता हा गवती चहा मी धुवून घेणार आहे. अशा पद्धतीने पाण्यात आपल्याला एक 5 ते 10 मिनटं फक्त हा गवती चहा थोडासा भिजू द्यायचा, म्हणजे त्याला जर काही माती वगैरे लागलेली असेल तर ते त्या पाण्यात निघून जाईल आणि त्यानंतर अशा पद्धतीने गवती चहा धुवून घ्यायचा आहे. आता हा आपण एखाद्या कापडावरती म्हणा किंवा चाळणीत म्हणा हा व्यवस्थित वाळवून घ्यायचा आहे, त्याच्यातलं सगळं पाणी निघून जायला पाहिजे. गवती चहा व्यवस्थित कोरडा झाल्यानंतरच एका डब्यामध्ये पुन्हा टिश्यू पेपर ठेवायचा आणि टिश्यू पेपरवरती हा गवती चहा ठेवायचा. जर गवती चहा पूर्णपणे कोरडा झालेला असेल तर आपल्याला टिश्यू पेपरची गरज पडणार नाही, आपण डायरेक्टसुद्धा हा डब्यात ठेवू शकतो. तर मी अशा पद्धतीने हा गवती चहा डब्यात ठेवून घेतला आहे. तसंच कोथिंबीरसुद्धा आपण व्यवस्थित निवडून घ्यायची आहे. पावसाळ्यामध्ये कोथिंबीर खूप खराब असते, पण जर तिला आपण आधीच धुवून घेतलं तर ती एकतर काळपट होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती लवकर खराब होते. त्यामुळे मी कोथिंबीर धुवून घेत नाही, फक्त ती व्यवस्थित निवडून डब्यात टिश्यू पेपर ठेवून त्याच्यावरती कोथिंबीर ठेवते आणि त्यानंतर मला जेव्हाही ती भाजीत टाकायची असते तेव्हा मी ऐनवेळी ती धुवून घेते. आता आपल्याला भाज्या बनवण्यासाठी शेंगदाण्याचं कूट हे हमखास लागतं, तर शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण आधीच बनवून ठेवायचं आहे. त्यासाठी मी शेंगदाणे इथे भाजून घेते. शेंगदाणे भाजत असताना आधी ते व्यवस्थित निवडून घ्यायचे, कारण काही खवट असे शेंगदाणे त्याच्यात असतात, तर त्या 1-2 शेंगदाण्यांमुळे आपला पूर्ण शेंगदाण्याचा कूट हा खराब होऊ शकतो. तर मी ते आधी निवडून घेतले आणि मध्यम गॅसवरती मी हे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेतलेत. ह्या शेंगदाण्यांपैकीच आपण काही शेंगदाणे बाजूला काढून ठेवू शकतो, मुलांना जे गुळ शेंगदाणे खायचे असतात त्यासाठी सुद्धा. आता मी सहसा शेंगदाण्याचं जे साल आहे ते काढत नाही, पण आज व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे म्हणून मुद्दाम ते काढून घेतलं आहे. शेंगदाण्याचं साल काढल्यानंतर मी अशा पद्धतीने एका ताटात ते पाखडून घेते, जेणेकरून किचन ओट्यावरती खूप जास्त घाण होणार नाही आणि ह्या ताटातले जे साल आहे ते मला व्यवस्थित फेकता येईल. किंवा मग आपल्याकडे जो भजी तळण्यासाठीचा झारा असतो त्याचा वापर करून सुद्धा आपण हे साल काढू शकतो. तर अशा पद्धतीने मी हे शेंगदाण्याचं जे साल आहे ते आधी काढून घेतलं आहे
आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी त्याचं कूट बनवून घेतलं आहे आणि हे कूटसुद्धा मी ह्या डब्यात काढून घेतलं आहे. आता तसंच सकाळी सकाळी नाश्त्यासाठी आपल्याला जर उपमा बनवायचा असेल किंवा मला मुलीसाठी डबा बनवताना एखादा डोसा बनवायचा असतो रव्याचा किंवा तिला शिरा पाहिजे असतो, तर सकाळी घाईमध्ये पुन्हा हा रवा भाजत बसण्यापेक्षा मी आधीच हा रवा भाजून ठेवते. फक्त हा रवा भाजताना मी इथे तेल किंवा तूप काहीच वापरलं नाही आहे. हा असाच कोरडा भाजून घेते. रवा भाजून झाल्यानंतर तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि नंतर अशा एका डब्यामध्ये तो काढून ठेवायचा. म्हणजे आपल्याला ऐनवेळी जेव्हाही रव्याचं काही बनवायचं असेल तर हा भाजलेला रवा लगेच वापरता येतो. आता आठवड्याची स्वयंपाकाची तयारी करायची म्हणजे आपला मसाल्याचा डबासुद्धा आपल्याला व्यवस्थित रिफिल करून घ्यायचा आहे. कारण ऐनवेळी आपण डबा उघडला आणि त्याच्यातली हळदच संपली आहे, तिखटच संपलं आहे असं नको व्हायला. म्हणून मी हा डबा आधी व्यवस्थित स्वच्छ करून घेते. जर आपल्याकडे वेळ असेल तर हा व्यवस्थित घासून पुसून आपण ठेवू शकतो, पण वेळ नसेल तर अशा पद्धतीने मी पेपरने ते पुसून घेतला आहे. आणि मी नेहमी मसाल्याच्या डब्यात असा एक टिश्यू पेपर ठेवते, जेणेकरून जे मसाले जे सांडतात तर ते ह्या पेपरवरती सांडतात आणि लगेच मला हा पेपर बदलून घेता येतो. प्रत्येक वेळी डबा स्वच्छ करण्याची किंवा घासण्याची गरज नसते. तर आता हे जे मसाल्याच्या डब्यातले जिरं, मोहरी, हळद, लाल तिखट हे जे सगळे मसाले आहेत ते मी ह्या वाट्यांमध्ये काढून घेते. मला मसाला जो आपला गरम मसाला असतो तो खूप कमी लागतो, त्यामुळे मी तो अगदी थोडासाच काढून घेतला आहे, जेणेकरून तो इकडे बाहेर राहून त्याचा वाससुद्धा जातो, तर तो खराब व्हायला नको आणि त्याचा वास जायला नको म्हणून. आता मसाल्याचा डबासुद्धा तयार झाला आहे. खोबऱ्याचा किससुद्धा आपल्याला लागत असतो, तर खोबऱ्याचा किससुद्धा आठवड्याला 1-2-3 वाट्या किसून ठेवायच्या आणि अशा पद्धतीने त्या व्यवस्थित भाजून घ्यायचं. हा किस जर व्यवस्थित भाजलेला असेल तर आपल्याला मसाल्याची भाजी करताना किंवा कुठलंही वाटण करताना लगेच हा खोबऱ्याचा किस टाकता येतो. तर अशा पद्धतीने ही स्वयंपाकाची जर पूर्वतयारी आपण आठवड्यातला 1-1.5 तास देऊन जर करून ठेवली तर आपला रोजचा बराचसा वेळ वाचतो आणि स्वयंपाक करताना आपली घाई गडबड होत नाही आणि अगदी झटपट आपला स्वयंपाक होऊन जातो. तर मग तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.